तर तात्काळ शहादा शहराच्या विकासासाठी लोकप्रतिनिधी प्रयत्नशील होऊन विकासाच्या कामांना त्वरित सुरुवात करतील अशी रास्त अपेक्षा शहादेकरांना होती। परंतु निवडून आलेले सर्वच लोकप्रतिनिधी निवडणुकीच्या रणगणातून अद्याप बाहेर पडलेले नसल्याचे दिसून येत आहे। असल्याने शहादाच्या विकासाकरिता शासनाकडून प्राप्त झालेला निधी परत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे असे स्पष्टपणे दिसून येत असल्याने यात शहादेकरांच्या हिताकरिता शिवसेनेला हस्तक्षेप करावा लागत आहे। दिनांक 12/2/2026 रोजी शहादा नगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा पार पडल्यानंतर शहादा नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर झालेल्या, स्थगित करण्यात आलेल्या व नामंजूर झालेल्या विषयांची माहिती मिळायला पाहिजे होती। परंतु आज पाहतो खरी व वास्तविक वस्तुस्थिती काय आहे हे दुर्दैवाने सर्वसामान्य शहादेकरांना अद्याप पाहतो अधिकृतपणे कळलेलं नाही। परंतु शिवसेनेला मिळालेल्या माहितीनुसार शहादा नगरपालिकेच्या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या आपसी राजकीय वैमनस्य राजकीय वेर असल्याने महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाकडून जैन समाज व मुस्लिम समाजाच्या विकासासाठी प्राप्त झालेले 4,47,00,000 रुपये शासनाकडे परत जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। त्यासोबत माननीय खासदार श्री ॲडव्होकेट गोवालजी पाडवी सो यांनी सुचवलेल्या आवश्यक भौतिक सुविधा पुरवणे याकरिता आलेला निधी सुमारे 10 लाख रुपये ही शासनाकडे माघारी जाण्याची शक्यता दिसत आहे। यासह अशाच प्रकारे इतर विकास कामांसाठी शासनाकडून आलेला निधी परत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। ही बाब अत्यंत दुर्दैवी आणि शहादेकरांची घोर निराशा करणारी व सर्वसामान्य जनतेला विकासापासून वंचित ठेवणारे आहे। याबाबत शहादा नगरपालिकेच्या माननीय नगराध्यक्षासह सर्वच लोकप्रतिनिधींनी योग्य खुलासा करणे आवश्यकच आहे। खरी वस्तुस्थिती शहादा शहर वासियांपुढे मांडलीच गेली पाहिजे होती अशी मागणी शिवसेना पक्ष करीत आहे।